नमस्कार मित्रांनो, आपल्या व्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचा व्लॉग आहे केदारकंठ हा टॉपिक ॲक्च्युली आम्ही 2 महिन्यापासून हा प्लॅन करतो आहे, पण फायनली आम्ही त्या प्लॅनला खरे उतरलो आहोत. तर वेळ होती सकाळची 8:30 वाजता. तर आम्ही निघालो कॅबनी ठाणा टू मुंबई एअरपोर्ट. मुंबई एअरपोर्टवरनं आम्हाला 2 फ्लाईट होत्या, मुंबई टू लखनौ आणि लखनौ टू देहरादून अशी फ्लाईट होती. देहरादूनची फ्लाईट ती लागलेलीच आहे, म्हणजे जास्त लेट झाल्यामुळं त्या लोकांनी तिथं अरेंज करून ठेवलं आमच्यासाठी फ्लाईट. चालेल फ्लाईट. मी पहिले लखनौला होतो, लखनौवरून देहरादूनला पोहोचलो आणि देहरादूनच्या फ्लाईटचा राईट साईडचा जो आहे पॅसेज तिथे तुम्हाला माउंटेन्स बघायला भेटेल. तर कधी तुम्ही आलात तर प्रेफर करा राईट साईडचं. आम्ही लेफ्ट साईडचं बुकिंग केलं आहे, बट आम्ही प्रेफर नाही. दहा मिनटं आम्ही असं चालत होतो ओलासाठी, पण इथे बॅन बोलतोय म्हणून आम्ही इथेच लोकलवालाच पकडला. थंडी एवढी आहे ना, फक्त हात थोडं थंड झालं. चलो, तर आता ही टॅक्सी आहे, भेटली आम्हाला. अच्छा, क्या मिलता है स्पेशल यहाँ का लोकल फूड क्या है? ताजी गरम जलेबी मिलेगी। अच्छा, तो क्या जलेबी यहाँ की फेमस है? जी 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 जी। तो जलेबी के साथ दूध? हाँ, जलेबी के साथ गरम दूध, हाँ, वो टेस्ट लगेगा. और वो खा लीजिए, समोसा वगैरह गरम गरम ही मिलता है. आजूबाजूला मस्त जंगल आहे, झाडं आणि इथे जास्त म्हणजे असं मध्ये घरं पण दिसत नाही आहेत आजूबाजूला. खूप सुंदर असं निसर्ग आहे इकडचा. आता या दादाने आम्हाला सांगितलं की इकडचं म्हणजे थोडक्यात माहिती विचारली की ऋषिकेश पण जवळच आहे, म्हणजे 21 किलोमीटर वरती आहे. तो ये पानी कब आएगा? जब बर्फ पिघलेगी तब? नहीं, बर्फ नहीं, जब बारिश होगी. तो ये साइड बर्फ नहीं है? नहीं, इस साइड बर्फ. उस उधर से बर्फ है. ओके, जो जहाँ से गंगा जी का स्थान है, उगम स्थान, वहाँ से बर्फ है. हाँ, बर्फ है. बराबर. अच्छा, तो बाढ़ आई थी तभी क्या सीन था? मतलब वो कौन से वाले नदी से आई थी वो? ऋषिकेश होते हुए. ऋषिकेश होते हुए. तो यहाँ तक कुछ नहीं हुआ था? यहाँ तक कुछ, ये सिर्फ बारिश का ही पानी आता है. ये ऊपर पहाड़ है ना. हाँ हाँ हाँ. जब बारिश आती है तो इकट्ठा पानी आ जाता है, तो वो उसमें आ जाता है. तो सोम पण गारटला आहे. त्याचा खालचा बोंबील तो डायरेक्ट बोंबीलवरनं डायरेक्ट फ्रान्सवर आलेला आहे. तर सोम थंडी आहे का जास्त? गारटलाच का तू सोम? नाही बोलतो. फायनली आम्ही देहरादून सिटीमध्ये पोहोचलो आहे आणि 2 मिनिटावरच आपलं हॉटेल आहे. मला जास्त मधात आपण एवढ्या इथून याच्यामध्ये येत असताना मला जवळजवळ 7 ते 8 नद्या लागल्या. हर एक डोंगराच्या मधून नद्या आहेत त्या. जवळजवळ सिटीमध्ये सुद्धा आता एक नदी पास झाली आम्हाला. नदीला पाणी फक्त पाऊस असेल तेव्हाच येतं, अदरवाइज पाणी नसतं. जेव्हा पाऊस नसेल तर पाणी नाही. यहाँ पे बारिश कैसी गिरती है? बारिश ज़्यादा गिरती है? ज़्यादा भी होती है, 2-2 दिन भी हो जाती है भैया. रेगुलर मतलब कडक बारिश होती है. आता वाजले 5:30 वाजले आणि 5:30 जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा 4 वाजले होते, 3:30-4. टेम्परेचर होतं 15 आणि आत्ता 5:30 पर्यंत वाजले आहेत आणि 5:30 वाजेपर्यंत 1% घटलेला आहे. म्हणजेच 15वरनं 14 झालं आहे आणि 14वरनं 13 होईल या 2 तासामध्ये. पण तसं हे दादा बोलले की रात्रपर्यंत 0वर पण जाऊ शकतं. एव्हरेज तर त्यांनी 2-3 सांगितलं आहे, पण 0वर पण झाली, एवढी थंडी असते. फायनली पोचले हॉटेलमध्ये. हॉटेल आश्रय पाठी बघा, हॉटेल आश्रय.
ते आपलं बुकिंग होती मुंबईमधून सोमनीच केली होती. आणि आता इन्सिडेंट असा झाला की माझं वॉलेटच कारमध्ये राहिलं. पण त्याला फोन केला, लगेच मला आठवलं की माझं वॉलेट पडलं आहे म्हणून. प्रामाणिकपणाने मला वॉलेट परत केलं आणि खरंच माझे डॉक्युमेंट्स होते महत्त्वाचे मेन. तर चाललं रूममध्ये. सोम पुढे गेला आहे, सेकंड फ्लोअर आहे फर्स्ट फ्लोअर. हॉटेल आश्रयमध्ये आम्ही पोचलो. दिवसभर ट्रॅव्हल केल्यामुळं आम्ही खूप थकलो आहेत, तर थोडं विश्रांती करणार आहोत. मग पुढचा प्लॅन आमच्या पुढच्या भागात असणार आहे. पुढचा एपिसोड बघायसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा ही व्हिडिओ कशी झाली. जय हिंद. ठीक आहे हॉटेल, लाईट लावा सगळं. हॉटेल ठीक आहे बघा. हॉटेलमध्ये पोचलो आहे आणि थोडं फ्रेश होऊया आणि जाऊया सगळं. आज खूप ट्रॅव्हलिंग झालं आहे, माझं जागरण पण झालं आहे बऱ्यापैकी आणि झोप आहे डोळ्यावरती. तर मित्रांनो, हा आजचा दिवस इथेच आहे. थोडंसं काही इन्सिडेंट असेल मी शूट करेनच. बॅटरी पण मोबाईलची संपायला आली आहे. चला आपल्यासोबत कनेक्ट राहा, मस्त एन्जॉय करू, फाडो एन्जॉय करू. चला.